स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आपल्या या कथेच्या चौथ्या भागाला. तिच्या मनात दुसरा कोणी असेल या कल्पनेनेच त्याच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. ऐश्वर्याला स्वतःपासून दूर जाऊ न देण्याची एक विचित्र घाई त्याच्या मनात होती. जर ऐश्वर्या त्याची प्रेयसी असती किंवा त्याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं असतं तर तो शब्दांनी, प्रेमाच्या भाषेत तिला समजावून सांगू शकला असता, तू माझी आहेस. पण तिच्यावर कोणताही अधिकृत हक्क नसताना ती आपली आहे हे तिला कसं समजावून सांगायचं हे त्यालाच कळत नव्हतं. त्यांच्यातील एकमेव बंध शरीराने जोडलेला होता आणि त्याच नात्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करत होता. ऐश्वर्याला त्याच्या वागण्याचा अर्थ समजत नव्हता. कधी ती एखाद्या लहान मुलासारखं त्याला आपल्या मनात जपून घेत होती, पण त्याचा अचानक उसळणारा राग, त्याची अस्वस्थता आणि त्याची ही असह्य तगमग यांचं कारण तिला कळत नव्हतं. मोहिनी दुसऱ्या एखाद्या पुरुषाकडे आकर्षित झाली आहे ही कल्पनाच राकेशला सहन होत नव्हती. ते फक्त आकर्षण असतं तरी कदाचित त्याने स्वतःला समजावलं असतं, पण ऐश्वर्या एखाद्यावर प्रेम करू शकते ही गोष्ट त्याला पचत नव्हती. म्हणूनच तो पुन्हा पुन्हा तिच्यावर आपला हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला हे माहीत नव्हतं, ऐश्वर्याच्या मनावर राज्य करणारा राजा आधीपासूनच तो स्वतः होता. मनात त्याने असंख्य वेळा मोहिनी मोहिनी अशी हाक मारली असेल. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिला कायमची आपल्या कवेत ठेवावं अशी त्याची आतुर इच्छा होती. ते तिचं उघड उघड प्रेम आहे हे जर राकेशला कळलं असतं तर तिच्या भूतकाळात आलेला तो लड्डू बॉय कोण आहे याचा त्याला थोडाफार अंदाज आला असता. सर, मिहीर रडेल. तो माझ्यासोबत राहण्याची सवय झालाय. मी जाऊ का? ऐश्वर्याने अडखळत विचारलं. राकेश चांगला माणूस होता की नव्हता हे कदाचित सांगता येत नाही, पण तो एक चांगला वडील नक्कीच होता. त्यामुळे मुलासाठी त्याने तिला सोडलं. तेही अगदी सहज नव्हतं. ते नकोसं किंवा जबरदस्तीचं नातं नव्हतं. दोघेही स्वतःला विसरून एकमेकांमध्ये हरवले होते, तरीही त्याचा परिणाम ऐश्वर्यावरच अधिक झाला होता. ती हेअर ड्रायरने केस वाळवत होती. तेवढ्यात राकेशही अंघोळ करून बाहेर आला आणि मागून तिला मिठी मारली. ऐश्वर्याला पुन्हा सुरुवातीपासून सगळं सुरू होणार की काय अशी चिडचिड झाली. त्याची जवळीक तिला कधीही न संपणाऱ्या मधासारखी गोड आणि सुखद वाटत होती. राकेशने कोट सूट न घालता साधा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातला होता. तुम्ही पुन्हा ऑफिसला जाणार नाही का? अशा नजरेने ऐश्वर्याने त्याच्याकडे पाहिलं, पण विचारण्याची तिची हिंमत झाली नाही. कदाचित त्याला तिच्यापासून दूर जाण्याची इच्छाच नव्हती. चल खाली जाऊया, असं म्हणत त्याने तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं आणि तिला सोबत घेऊन खाली आला. दोघांच्या चेहऱ्यावरची चमक आणि बदललेले कपडे पाहून काय घडलं होतं हे न सांगताही घरातील नोकरचाकर एकमेकांकडे पाहून हळूच हसू लागले. ऐश्वर्या सीमाकडे गेली आणि तिच्याकडून मिहीरला घेऊन आली. दुपार बरीच उलटून गेली होती, त्यामुळे छोटा मिहीर झोपेने डुलत होता. ऐश्वर्याने त्याला मांडीवर घेऊन हलकेच थोपटायला सुरुवात केली. राकेश उठून तिच्याजवळ येऊन बसला. तिच्या गालावर आलेली केसांची बोट त्याने अलगद कानामागे सारली. त्याच्या आवाजात आणि वागण्यात जणू काही तो तिचा पतीच असल्यासारखा अधिकार होता. ऐश्वर्या थोडी दूर सरकून बसली. इतरांसमोर स्वतःला एखाद्या प्रदर्शनातील वस्तूसारखं दाखवायला तिला आवडत नव्हतं. घरातील काम करणारे लोक त्यांच्याकडेच पाहत आहेत असं तिला वाटत होतं. राकेश पुन्हा तिच्या जवळ सरकला. त्याने मिहीरचा छोटासा हात आपल्या हातात घेतला आणि दुसरा हात ऐश्वर्याच्या खांद्यावर ठेवत तिला स्वतःकडे ओढलं. ती पुन्हा दूर सरकण्याचा प्रयत्न करू लागली. पुन्हा दूर गेलीस ना तर तुला उचलून माझ्या मांडीवर बसवेन, तो रागाने गुरगुरला. त्याच्या बोलण्यावर ऐश्वर्या गप्प बसली. आता तिचं पूर्ण वेळ काम 2 मुलांची झगडण्यातच जाणार होतं. मोहिनीच्या प्रियकराला तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायची इच्छा होती, पण त्यासाठी ऐश्वर्यानेही त्याला सहकार्य करणं गरजेचं होतं ना. पप्पा पप्पा, झोपेने डोळे मिटत असलेला मिहीर आपल्या वडिलांचा हात धरून लाड करत होता. झोप माझ्या छोट्या बाळा. राकेशने त्याचा हात हलकेच हलवला. काही क्षणांतच मिहीरचा श्वास शांत आणि नियमित झाला. तो गाढ झोपला. राकेशने हनुवटी ऐश्वर्याच्या खांद्यावर टेकवली आणि मुलाकडे नजर न हटवता त्याच्याकडे पाहत राहिला. झोपायला जाऊया का ऐश्वर्या? राकेशने पुन्हा तिच्या कानाशी हळू आवाजात विचारलं. त्याला ऐश्वर्याला मिठी मारून झोपायचं होतं, पण तिने त्याचा अर्थ वेगळाच घेतला. मला काम आहे सर, तुम्ही जाऊन झोपा, ती सहजपणे म्हणाली. ती पुन्हा त्याच्यापासून दूर जात आहे हे जाणवताच राकेशच्या मनात पुन्हा राग उफाडून आला.
तिचं मन चोरून नेणाऱ्या त्या लड्डू बॉयवर त्याचा इतका राग आला की त्याला ठार मारावं असंच त्याला वाटू लागलं. त्याच्या मते तोच माणूस त्याच्या मोहिनीला त्याच्यापासून दूर करत होता. आता त्याला तिच्या मनात घर करून बसलेल्या त्या पुरुषाबद्दल जाणून घेण्याची इच्छा नव्हती. मोहिनीच्या कथेबद्दलही त्याला काही ऐकायचं नव्हतं. त्या कथेत तो स्वतः नसणार हे जरी त्याला माहीत असलं तरी तिच्या भूतकाळावर पूर्णपणे दुसऱ्या पुरुषाचं अस्तित्व पसरलेलं आहे ही गोष्ट त्याला आतून जाळत होती. तिचा भूतकाळच नाही तर तिचं वर्तमान आणि भविष्यही फक्त त्याचं आहे हे त्याला कोण सांगणार होतं. कदाचित ऐश्वर्याची पूर्ण कहाणी त्याने ऐकली असती, तिच्या अतुलनीय प्रेमाची खोली त्याला समजली असती, तर राकेशच्या मनाची अवस्था पूर्णपणे बदलली असती. पण हे सत्य त्याला माहीत नव्हतं. त्यासाठी त्याने पुढची कथा ऐकणं गरजेचं होतं. आतापर्यंत तो स्वतःच उत्सुकतेने कथा ऐकत होता, म्हणून ऐश्वर्या नाईलाजाने ती सांगत होती. पण आता तो स्वतःहून ऐकणार नव्हता आणि तो विचारणार नसेल तर ऐश्वर्याही स्वतःहून सांगणार नव्हती. मग मोहिनीची कथा पुढे जाणार तरी कशी? मिहीरला मांडीवर घेऊन झोपवणाऱ्या ऐश्वर्याला सोडून 1 इंचही दूर जाण्याची इच्छा नसल्यासारखा राकेश तिच्या अगदी जवळ बसून पापणेही न लावता तिच्याकडे पाहत होता. त्यामुळे ऐश्वर्याला एक विचित्र प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यात भर म्हणून त्याला वाटेल तेव्हा तिच्या गालाला स्पर्श करणे, तिच्या ओठांवरून बोट फिरवणे, अशा नवऱ्यासारख्या त्याच्या चाळ्यांमुळे ती आजूबाजूला पाहत त्याला आवर घालण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याला थांबवता न आल्याने अक्षरशः हैराण झाली होती. मग वरच्या रूममध्ये या, असं डोळ्यांनी खुणावत तिने त्याला बोलावले. पण त्याने मिहीरकडे पाहताच तिने मुलाकडे बोट दाखवलं. दुसरा पर्याय नसल्याने झोपलेल्या मिहीरकडे आणि त्याला झोपवणाऱ्या ऐश्वर्याकडे पाहत राकेश तिथेच बसून राहिला. या मधल्या वेळेत त्याने बराच विचार करून एक निर्णय घेतला होता. ऐश्वर्या जर पैशांसाठी किंवा इतर कोणत्याही हेतूने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून मूल जन्माला घालण्यासाठी आली असेल तर मनाने ती नक्कीच खूप तुटलेली असणार. कोणतीही अविवाहित मुलगी सहजपणे असा निर्णय घेण्याचे धाडस करणार नाही. त्यातही ऐश्वर्यासारखी फुलपाखरासारखी मुक्तपणे जगणारी मुलगी, तर हा मार्ग निवडण्याची शक्यता फारच कमी होती. मग याचा अर्थ तिच्या मागच्या जन्मातील नाही तर तिच्या भूतकाळातील प्रियकरासोबतचे प्रेम सफल झाले नव्हते असा निष्कर्ष राकेशने काढला. आणि तिचे प्रेम अपयशी ठरले होते ही गोष्ट त्याला आतून कुठेतरी विलक्षण आनंद देऊन गेली. काय झाले असेल? कदाचित ते प्रेम एखाद्या ढगासारखे क्षणभर तिच्या आयुष्यात आले असेल आणि निघून गेले असेल. पहिल्याच नजरेत एखाद्यावर इतकं खोल प्रेम करता येतं का? ती अजून लहान मुलगीच आहे. कदाचित ते फक्त आकर्षण असेल असा विचार करणाऱ्या राकेशला मात्र मोहिनीची कथा सांगताना ऐश्वर्या स्वतःला विसरून ज्या प्रकारे विरघळत विरघळत त्या प्रेमात बुडून जात होती ते सतत टोचत होते. काहीही असो, आता ऐश्वर्याला या घरातून कधीच जाऊ द्यायचे नाही असा निर्णय त्याने घेतला होता. ऐश्वर्याबद्दल पूर्णपणे जाणून घेतल्यानंतर तिच्यावर प्रेम केले असते किंवा निदान तिला पहिल्यांदा पाहताच तिच्या बाह्य सौंदर्यावर मोहित झाला असता आणि ऐश्वर्याला ऐश्वर्या म्हणून प्रेम केले असते तर त्या प्रेमाला एक अर्थ असता. पण तो प्रेम करत होता मोहिनी नावाच्या एका काल्पनिक प्रेयसीवर. तिच्या रूपात तो ऐश्वर्याला पाहत होता. मोहिनीमुळे त्याला ऐश्वर्या आवडत होती. मोहिनीच्या प्रियकराचा मात्र त्याला राग येत होता. त्याच्याबद्दल ऐकण्याचीही त्याला इच्छा नव्हती, कारण कथा सांगताना ऐश्वर्या कधीही स्वतःचे नाव ऐश्वर्या किंवा मी असे वापरत नसे. मोहिनी आली, मोहिनी गेली अशा प्रकारे ती मोहिनीचे नाव हजारो वेळा उच्चारत असे. आणि मोहिनी या एका शब्दातच राकेश इतका बुडून जायचा की मोहिनीची कथा ऐकण्याचे त्याला अक्षरशः व्यसन लागले होते. कदाचित तिने स्वतःचे नाव मोहिनी न ठेवता ऐश्वर्या किंवा दुसरे काही नाव ठेवून कथा सांगितली असती तर त्याने तिच्याकडे वळूनही पाहिले नसते. ऐश्वर्याबद्दल त्याला एवढे आकर्षण, एवढी ओढ आणि एवढं प्रेम कधीच निर्माण झालं नसतं. म्हणजेच तो आजही ऐश्वर्याचा वापर आपल्या स्वार्थासाठी आणि मोहिनीची तहान भागवण्यासाठी एका माध्यमासारखा करत होता. मोहिनीवर त्याचे अंतहीन प्रेम होते. तिच्यासाठी त्याची अतृप्त ओढ होती आणि ती ओढ शांत करण्यासाठी त्याला एका माध्यमाची गरज होती. ते माध्यम ऐश्वर्या असणे त्याच्यासाठी फायद्याचेच होते. वाईट माणसाला पाहिलं की दूर राहावं या म्हणीप्रमाणे मोहिनीची कथा ऐकलीच नाही तर ऐश्वर्याच्या प्रियकराबद्दल जाणून घेण्याची गरजच पडणार नाही. जो त्याच्यापासून दूर गेला होता किंवा आता तिच्या आयुष्यातच नव्हता त्याच्याबद्दल त्याला कशाला जाणून घ्यायचे होते? ऐश्वर्या त्याच्यासाठी विरघळून गेली होती या विचाराने स्वतःचा रक्तदाब का वाढवून घ्यायचा? न ऐकलेलेच बरे. त्यामुळे मनालाही शांतता मिळेल
आता मुलासाठी जरी तिने पुन्हा कथा ऐकायला सुरुवात केली तरी कान झाकून तिथून निघून जायचे. मोहिनीची कथा आता पुन्हा कधीही ऐकायची नाही असा त्याने स्वतःशीच निर्णय घेतला. ऐश्वर्याच्या शेजारी बसून राकेश मोहिनीचा विचार करत होता. माणूस कितीही प्रगल्भ विचारांचा असला तरी त्याच्या आयुष्यात काही अशा गोष्टी असतात ज्या इतरांच्या नजरेत वेडेपणासारख्या वाटतात, पण त्या व्यक्तीसाठी त्या त्याच्या आयुष्यातील अमूल्य आठवणी असतात. राकेशसाठीही मोहिनी आणि तिची कथा अगदी तशीच होती. लग्न झालेल्या पत्नीला तरी काही वेळ शांततेत बसू द्यावे, पण हा मात्र तिच्या शेजारी बसून सतत ऐश्वर्याला छेडत होता. काय हो साहेब? शेवटी कंटाळून ऐश्वर्याने विचारले. ऐश्वर्या, चल ना, जाऊन झोपूया, असे म्हणत त्याने लहान मुलासारखे तिच्या खांद्यावर चेहरा घासला. त्याला झोप अनावर होत होती, पण एकट्याने जाऊन झोपण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याच्या शेजारी ऐश्वर्या हवी होती. तिच्या सुगंधात हरवून त्याला झोपायचे होते, जणू दुधाचा वास मिळाल्यावर शांत होणाऱ्या बाळासारखे. तुम्ही जाऊन झोपा सर, मी मिहीरला झोपवून येते, ती म्हणाली. मिहीर तर झोपलाय ना, असे म्हणत तो आपल्या झोपलेल्या मुलाकडे प्रेमाने पाहत राहिला. आता त्याला उचलून खांद्यावर घेतलं तर पुन्हा हालचालीने जागा होईल सर, थोडा वेळ जाऊ द्या, ऐश्वर्या म्हणाली. दुसरा काही पर्याय नसल्याने राकेशने ओके असे म्हणत खांदे उडवले. त्यानंतर मुलगा जिथे झोपला होता तिथे उरलेल्या जागेत त्याने ऐश्वर्याच्या मांडीवरच डोके ठेवले. ऐश्वर्याला फारच संकोचल्यासारखे झाले. सर, हे काय करताय? सगळे आपल्याकडेच पाहत आहेत, उठा ना, ती अस्वस्थपणे हालचाल करत म्हणाली. पाहू देत त्यांना, तूच वर यायला तयार नाहीस, मग मी काय करू? मला खूप झोप येते, असे लहान मुलासारखे कुरकुरत राकेशने हात छातीवर घातले आणि डोळे मिटून घेतले. ऐश्वर्या मात्र तिथेच पुतळ्यासारखी बसून त्याच्या मिटलेल्या डोळ्यांकडे पाहत राहिली. त्याचवेळी त्याने तिचा हात पकडून आपल्या छातीवर ठेवला आणि काही क्षणांत शांतपणे झोपेच्या अधीन झाला. घराची साफसफाई करणारे कर्मचारी अधूनमधून डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्या दोघांकडे पाहत होते आणि ओठांवर दाबलेले हसू लपवत आपापले काम करत होते. आणि त्यामुळे ऐश्वर्याची मात्र अक्षरशः पंचायत झाली होती. चला वर जाऊया, असे म्हणत ऐश्वर्याने त्याला उठवले. मिहीरलाही उचलून घेत ती त्याच्या मागोमाग खोलीत गेली. पडद्याआड लपून छपून गुपचूप जपायचे नातेही नसलेले हे एक विचित्र अंतरंग नाते होते आणि राकेश मात्र ते अगदी उघडपणे सगळ्यांसमोर जगत होता. तो असा रोमॅन्टिक राजा बनून इतका मनमानीपणा करेल याची ऐश्वर्याने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःजवळ ठेवायचे या वेडानेच कदाचित त्याला असं बदलून टाकले होते. आजूबाजूचे जग विसरून तो तिच्यावर प्रेम करत होता. खोलीत गेल्यावर ऐश्वर्या मिहीरला आपल्या शेजारी झोपवून त्याला मिठीत घेऊन झोपली. राकेशनेही तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळला आणि तिला जवळ घेत झोपून गेला. तिघेही इतक्या गाढ झोपले होते की संध्याकाळी घरात दिवे लागले तरी त्यांना उठता येत नव्हते. रात्र झाली की दिवस हेही कळू नये अशा प्रकारे तिघेही जणू कुणीतरी झोपेची गोळी देऊन टाकल्यासारखे झोपले होते. आईच्या कुशीत मिहीर सुखाने झोपला होता. थकवा, मोहिनीच्या मिठीत मिळणारी शांतता आणि त्या मायेच्या उभेत राकेशही पूर्णपणे हरवून गेला होता. तर ऐश्वर्या मात्र शरीराचा प्रत्येक थेंब थकून गेल्यासारखी गाढ झोपली होती. अंधाराच्या चादरीतून चंद्र बाहेर आला आणि आपल्या चांदण्यांनी रात्र उजळून टाकली, पण त्या सुंदर रात्रीतही तिघांची झोप काही केल्या उघडत नव्हती. काय झालं या तिघांना, अजून खाली आलेच नाहीत, असे म्हणत देवकी बराच वेळ जिन्याकडे पाहत राहिली. शेवटी ठीक आहे, आपणच जाऊन पाहूया, असे म्हणत आपल्या जड शरीराला कसंबसं सावरत ती जिना चढून वर गेली. दाराजवळ जाऊन ती थोडी थांबली. ऐश्वर्या, काय करताय? अजून झोपलात का? किती वाजलेत पहा, जेवायला या, असे म्हणत तिने दार ठोठावले. तेव्हा राकेश थोडासा हलला. दूर कुठेतरी कोणीतरी त्याला हाक मारत असल्यासारखे त्याला जाणवत होते, पण तरीही तो ऐश्वर्याला आणखी घट्ट मिठीत घेऊन सुखाने झोपत राहिला. राकेश, राकेश, देवकीचा आवाज पुन्हा मोठा झाला. त्याने डोळे उघडले आणि अचानक डोके वर करून पाहिले. त्याची नजर भिंतीवरील घड्याळावर गेली. रात्रीचे 8 वाजले होते. ओह गॉड, 8 वाजले, मी इतका वेळ झोपलो, असे म्हणत त्याने केसांमधून हात फिरवला. तेवढ्यात त्याची नजर शेजारी झोपलेल्या ऐश्वर्यावर पडली. सुंदर फुलासारखी झोपलेली ऐश्वर्या त्याला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य उमटले. त्याने तिच्या गालावर आपल्या दाढीची हलकी टोचणी देत एक गोड घट्ट चुंबन घेतले. त्याच्या चुंबनाने ऐश्वर्याने झोपेतच चेहरा वाकवून हलकेच कुरकुर केली. ते पाहून राकेशच्या ओठांवर हसू उमटले.
त्याच्यासाठी आजच्या दिवसातील तो क्षणच सर्वात सुंदर होता. बाहेर देवकी अजूनही आवाज देत होती. येतो आई, तुम्ही खाली जा. राकेशने मोठ्याने उत्तर दिले. तुम्ही काय करायचं ते करा. असे वैतागून देवकीने मोठा श्वास घेतला आणि खाली निघून गेली. पण ऐश्वर्याची झोप अजूनही उघडली नव्हती. मोहिनी, मोहिनी, त्याने दोनदा हळू आवाजात तिला हाक मारली, पण लगेचच स्वतःची जीभ चावून तो थांबला. ऐश्वर्या, उठ, किती वाजलेत, असे म्हणत त्याने तिच्या गालाला आपला गाल टेकवून घासला. काही दिवस दाढी न केलेल्या त्याच्या गालाची खरखरीत टोचणी तिच्या मऊ मेणासारख्या गालावर जाणवली आणि ऐश्वर्याने हळूहळू डोळे उघडले. झोपेमुळे विस्कटलेल्या चित्रासारखी ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या त्या मोहक रूपाकडे पाहताच राकेशच्या मनातील तरुण भावना पुन्हा जाग्या झाल्या. पण ऐश्वर्याने त्याला दूर ढकलले आणि लगेच उठून बसली. अगं, मग त्यासाठी एवढी दूर का जातेस, असे म्हणत राकेशने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला पुन्हा आपल्या मांडीवर बसवून घेतले. डोळे मिटून ऐश्वर्या त्याच्या मिठीत शांतपणे विसावली होती. त्याच्या प्रेमळ स्पर्शांनी ती पूर्णपणे त्याच्यात हरवून गेली होती. तेवढ्यात मिहीर झोपेतच मा मा असे म्हणत कुरकुरला. राकेशकडे दुसरा पर्याय उरला नाही. तो तिला सोडून थेट बाथरूममध्ये शिरला. मिहीर बाळा, उठलास का, असे म्हणत ऐश्वर्याने त्याला उचलून आपल्या मांडीवर घेतले. तो पूर्णपणे जागा होईपर्यंत ती त्याच्याशी लहान मुलासारख्या गोड आवाजात बोलत राहिली. त्याला कुरवाळत राहिली आणि त्याच्याशी गप्पा मारत राहिली. पण उठल्या उठल्या राकेश देशमुखचा वारसदार हट्टाला पेटला. मम्मी, ती गोष्ट सांग ना, मिहीर हट्ट करत म्हणाला. अरे देवा, तुला नेहमी मोहिनीचीच गोष्ट हवी असते का? चल आधी जेवूया, मग निवांतपणे तुला मोहिनीची गोष्ट सांगते, असे ऐश्वर्या मिहीरशी बोलत होती. पण तिचे प्रत्येक शब्द बाथरूममध्ये अंघोळ करत असलेल्या राकेशच्या कानावर स्पष्टपणे पडत होते. आता आता मिहीर पुन्हा हट्ट करू लागला. मोहिनीची गोष्ट नंतर सांगते, आधी जेवूया, असे म्हणत ऐश्वर्याने त्याला उचलून घेतले. तू जा आधी अंघोळ करून ये, राकेशने चेहरा अचानक कठोर करत तिला सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर झालेला अचानक बदल पाहून ऐश्वर्या गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. यांना काय झालं अचानक? इतका वेळ तर अगदी ठीक होते. क्षणात काय होतं कोण जाणे, असा विचार करत तिने मान हलवली आणि बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी निघून गेली. राकेश मिहीरला घेऊन खाली गेला. त्याने मिहीरला आपल्या मांडीवर बसवले आणि भात मॅश करून प्रेमाने त्याला भरवू लागला. अंघोळ करून बाहेर आलेल्या ऐश्वर्याला कोणीच खोलीत दिसले नाही. त्यामुळे ती खाली आली. खाली देवकी, राकेश आणि मिहीर सगळे जेवायला बसलेले दिसले. ती थोडी थांबली आणि परत वर जाणार इतक्यात देवकीने प्रेमाने हाक मारली. ये ग, तूही येऊन जेव. ऐश्वर्याने हलकेसे असत राकेशच्या शेजारील खुर्चीवर जाऊन बसली. तिने कसंबसं 2 घास खाल्ले आणि मग मिहीरकडे हात पुढे केला. चल बाळा, ये माझ्याकडे, मी त्याला भरवतोय ना, मी पाहतो त्याला, तू जा, राकेश चिडचिड्या आवाजात म्हणाला. ऐश्वर्याचा चेहरा लगेच उतरला. देवकीनेही त्याच्याकडे पाहत विचारलं. काय झालं रे, असा का चिडतोयस? काही नाही, मी अगदी नॉर्मल आहे. तुम्हालाच तसं वाटतंय, त्याला मी काय करू, राकेशने बेफिकीरपणे उत्तर दिले. तो पुन्हा मिहीरला भरवू लागला. सर तुम्ही जेवा, मिहीरला मी पाहते, असे म्हणत ऐश्वर्या त्याला राकेशच्या मांडीवरून उचलण्यासाठी पुढे झाली. तेवढ्यात राकेशने तिच्याकडे कठोर नजरेने पाहिले. ऐक, माझ्या मुलाची काळजी कशी घ्यायची हे मला चांगलं माहीत आहे. तू तुझं काम बघ आणि यापुढे माझ्यासमोर मुलाला लाड करणं, त्याला गोष्टी सांगणं ही कामं करण्याची गरज नाही, असे म्हणत त्याने मिहीरला उचलले आणि तिथून निघून खोलीत गेला. राकेशच्या रागाचे खरे कारण ऐश्वर्याला काहीच समजले नाही. ती मात्र तिथेच निरागसपणे बसून राहिली. ऐश्वर्याला तर नाकावरच राग आला होता. राकेश तिच्यावर रागावला किंवा शब्दांनी तिला सुनावलं हे ती सहन करू शकत होती. पण तिच्या हातातून मिहीरला अचानक हिसकावून घेऊन जाणं मात्र तिला अजिबात सहन झालं नव्हतं. रागाने तिचा चेहरा फुगून गेला होता. देवकीनेही संकोचाने तिच्याकडे पाहिले. तू गैरसमज करून घेऊ नकोस ग, तो असाच आहे. कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय अचानक चिडतो, पण पुढच्या क्षणी स्वतः येऊन समजूतही काढतो. हे सगळं त्या ईशामुळे झालंय, असे म्हणत देवकीने डोळ्यात आलेले पाणी पुसले. तिच्यामुळेच माझा मुलगा असा झाला. सोनं काय आणि तांबं काय यातील फरक कळेनासा होईल इतका त्याने आयुष्याचा तिरस्कार केला. ईशाने केलेल्या त्या सगळ्या कृत्यांमुळे माझ्या सोन्यासारख्या मुलाला तुझ्यावरही विश्वास ठेवता येत नाही, असे म्हणत देवकीने नाक शिंकरले. पण आंटी, त्याने माझ्यावर विश्वास का ठेवावा? मी तर कॉन्ट्रॅक्टवर मूल जन्माला घालण्यासाठी आलेली मुलगी आहे ना.
शिवाय पैशांशी माझा काही संबंधही नाही, ऐश्वर्याने निराशपणे हसत म्हटले. देवकीकडे त्यावर काहीच उत्तर नव्हते. त्यांनी फक्त तिच्याकडे एक खोल, अर्थपूर्ण नजर टाकली. पैशांसाठी आलेली मुलगी असली तरी ऐश्वर्या मिहीर आणि राकेशमध्ये किती मिसळून गेली आहे हे देवकी पाहत होत्या. आता मिहीर आणि राकेशच्या डोळ्यात किती जिवंतपणा आला होता. मिहीरच्या जन्मापासून देवकीने न पाहिलेले ते बालिश, निरागस हसू आणि राकेशचं हरवलेलं मोहक हास्य हे दोन्ही पुन्हा परत आणणारी ऐश्वर्याच होती. या तिघांनी कायम एक कुटुंब म्हणून एकत्र राहावं यासाठी देवकीने मनोमन कितीतरी देवांना साकडं घातलं होतं. पण मुलाचा हवामानासारखा बदलणारा राग तिला घाबरवत होता. तरीही ऐश्वर्या त्याला सांभाळेल, त्याला आपल्या पद्धतीने बदलून घेईल असा तिचा अढळ विश्वास होता. पूर्वी राकेश असा नव्हता. आईचं ऐकणारा, शांत स्वभावाचा आणि नेहमी हसतमुख राहणारा मुलगा होता. पण आता तर आईवरही रागावून तिला धमकावण्या इतका त्याचा संसार बदलला होता. ठीक आहे आंटी, मी वर जाते असं म्हणत ऐश्वर्याने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला आणि ती वर निघून गेली. देवकी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिले आणि त्यांनी एक दीर्घ उसासा सोडला. ऐश्वर्या कोणाचीही परवानगी न घेता खोलीत शिरली आणि थेट पलंगावर जाऊन पडली. माझ्या हातातून मिहीरला असं कसं काय हिसकावून घेऊ शकतो, या विचाराने तिच्या मनात राग घुसमत होता. नववधूसारखी रुसून ती एका बाजूला तोंड करून पडली होती आणि राकेश मात्र मिहीरला सांभाळता सांभाळता अक्षरशः हैराण झाला होता. दुपारी झोपल्यामुळे मिहीरला आता झोप येत नव्हती. कंटाळलेल्या मुलाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राकेशने त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. मुलांची पुस्तकं आणून त्यातील चित्र दाखवत गोष्टी सांगितल्या. पण मिहीर कशालाच बधत नव्हता, कारण त्याला ते काहीच नको होतं. त्याला आधी आई हवी होती आणि त्यानंतर आई सांगत असलेली मोहिनीची कथा. आई गोष्ट सांग ना, असे म्हणत मिहीर ऐश्वर्याच्या दिशेने झेपावला. राकेशने त्याला पकडून आपल्या मांडीवर बसवले. आई म्हणून हाक मारतोय हे राकेशच्या आता लक्षात आलं होतं. त्याने डोळे मोठे करून मिहीरकडे पाहिलं आणि मनातल्या मनात त्याचं कौतुक केलं. मिहीर योग्य व्यक्तीला आई म्हणतो याचा राकेशलाही कुठेतरी आनंदच होता. इतकंच नाही तर जिच्याशी त्याच्या मनाने मोहिनी म्हणून जवळीक साधली होती तिलाच मिहीर आई म्हणत होता आणि ते ऐकून राकेशला आतून समाधान मिळत होतं. समजा मिहीरने ईशाला किंवा इतर कोणाला आई म्हणून हाक मारली असती तर त्या व्यक्तीचे कान फाटेपर्यंत राकेशकडून ओरडा खावा लागला असता. कारण मिहीर असो किंवा राकेश स्वतः, आई या स्थानावर कोणालाही इतक्या सहजपणे बसवण्याची त्यांची तयारी नव्हती. पण मिहीरला सांभाळणं राकेशच्या आवाक्याबाहेर जात होतं. अरे, इतके दिवस बाबा बाबा म्हणत माझ्या भोवती फिरायचास ना, आता ती इतकी महत्त्वाची झाली का? अशी हलकीशी गोड जडफडाट त्याच्या मनात डोकावली. मिहीरला ऐश्वर्याच्या हातात देणारच नाही असा निर्धार करून राकेश त्याला शांत करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करू लागला. मिहीर रडत नव्हता, पण त्याचा उच्छाद मात्र सहन करण्यापलीकडे गेला होता. राकेशने त्याला खेळणी दिली तर त्याने ती उलट राकेशवरच फेकून मारली. राकेशने त्याला हसवण्याचा प्रयत्न केला तर मिहीरने त्याच्या हाताला चावा घेतला. अरे, तुला नक्की हवंय तरी काय, असे म्हणत राकेशने वैतागून गालावर हात ठेवला. आई, गोष्ट, आई, मोहिनीची गोष्ट, मिहीर तेच पुन्हा पुन्हा म्हणत राहिला. मोहिनीची गोष्ट सांगून माझ्या मुलाला वेड लावून ठेवलंय. राकेश दात खात स्वतःशीच पुटपुटला. मग तू वेडा झाला नाहीस का, त्याच्या मनानेच त्याला प्रश्न विचारला. चुप, निघ इथून, राकेशने मनातल्या मनात त्या आवाजाला रागाने दूर लोटले. भोग आता, नंतर माझी आठवण काढत मला बोलावशील, असे म्हणत त्याचे अंतर्मन त्याला शाप देऊन निघून गेले. मिहीरने आता इतक्या मोठ्याने आरडाओरडा केला की संपूर्ण घर डोक्यावर घेतल्यासारखे झाले. पंख नसलेल्या पक्षासारखा तो ऐश्वर्याकडे झेपावू पाहत होता. पण ऐश्वर्या मात्र कोणतीही हालचाल न करता त्याच्याकडे पाठ करून पडली होती. हे पाहून राकेशचा संताप आणखीनच वाढला. मिहीरला सांभाळताना त्याची पुरती दमछाक झाली होती. आता ऐश्वर्या उठेल, मिहीरला माझ्याकडून घेईल आणि त्याला सांभाळेल अशी त्याची अपेक्षा होती. पण खाली तिने मिहीरला मागितल्यावर त्याने तिला ज्या प्रकारे सुनावलं होतं ते बहुधा राकेश साहेब विसरले होते. ए, माझ्याकडे पाहिलं तर मी माणूस दिसत नाही का? तू काहीच न झाल्यासारखे पडून राहतेस, त्याचा अर्थ काय? शेवटी संयम सुटल्यावर राकेश ओरडला. दुपारी तर माझं मन भरून येईपर्यंत मला कुरतडून खाल्लत ना, आता माझ्या शरीरावर चावायला 1 ग्रॅम मांसही उरलेलं नाही. ऐश्वर्या तोंडातल्या तोंडात पुटपुटली. पण राकेशच्या कानांनी ते अगदी स्पष्ट ऐकलं. अरे वा, हिलाही असं बोलता येतं,
त्याने मनात विचार केला. ऐश्वर्याच्या त्या स्पष्ट, रुसलेल्या आणि प्रेम मिश्रित बोलण्याने राकेशच्या मनात पुन्हा वेगळ्याच भावना जाग्या झाल्या. त्याच्या डोळ्यात चमक आली. अरे देवा, हा माणूसही ना चुकीच्या वेळी काहीही सुरू करतो, असे मनात म्हणत ऐश्वर्याने वैतागून एकावर एक पाय ठेवून बसलेल्या राकेशकडे कटाक्ष टाकला. दुपारी तिला किती प्रेमाने जवळ घेतले होते हे आठवताच राकेशलाही थोडी लाज वाटली. एका कुशीवर वडून पडलेल्या ऐश्वर्याच्या सौंदर्याकडे तो नजरेनेच पाहत राहिला. तेवढ्यात धप, मिहीरने राकेशच्या गालावर जोरात चापट मारली. माझ्या आईजवळ जाऊ नकोस. आधीच खूप झालाय तुझा रोमॅन्स. माझ्या आईला हात लावणारा पहिला तूच आहे, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. राकेशने मिहीरकडे अगदी बिचाऱ्या चेहऱ्याने पाहिले. माझ्या आईकडे मला जाऊ दे, असे म्हणत मिहीरने पुन्हा आई आई अशी हाक मारत राकेशला आणखी एक चापट मारली. ए ऐश्वर्या, तुझा मुलगा तुला बोलावतोय. त्याला तूच हवी आहेस. राकेशने ऐश्वर्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत म्हटले. तुझा मुलगा या एका शब्दाने ऐश्वर्या लगेच उठून बसली. तिने मिहीरला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून घेतले आणि त्याच्यावर भरपूर चुंबनांचा वर्षाव केला. आई आणि मुलगा एकमेकांची लाड करत असताना राकेश त्यांच्याकडे समाधानाने पाहत राहिला. पण त्याच्या मनात दोन वेगवेगळ्या भावना होत्या. मला मात्र ती अशी स्वतःहून चुंबन देत नाही, ही एक हुरहुर, आणि तिने मला स्वतःहून चुंबन दिलं तर कसं वाटेल, ही दुसरी गोड इच्छा. ऐश्वर्या त्याला दररोज नव्यानेच दिसत होती, पण ऐश्वर्या म्हणून नाही, मोहिनी म्हणून. माझी मोहिनी. राकेशने मनातल्या मनात तिच्यावर प्रेमाने हक्क गाजवला. आई, मोहिनीची गोष्ट. मिहीर पुन्हा विनंती करू लागला. मिहीरला त्या मोहिनीच्या कथेतील एक टक्काही अर्थ समजणार नव्हता हे अगदी स्पष्ट होतं. तरीही बापाप्रमाणेच मुलालाही मोहिनीची नशा लागली होती हे मात्र नक्की. आज मोहिनीची गोष्ट नको, उद्या सांगते, असे म्हणत ऐश्वर्याने मिहीरचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण मोहिनी हे नाव कानावर पडताच राकेश झटकन उठला आणि बाल्कनीच्या दिशेने निघून गेला. मिहीर हट्टी होता. त्याने मनात घेतलेली गोष्ट मिळवायचीच असा त्याचा स्वभाव होता. तो हातपाय आपटत पलंगावर लोळत रडू लागला आणि त्याच्या रडण्याचा आवाज सहन न झाल्याने राकेशची अवस्था विचित्र झाली. मिहीरला गोष्ट ऐकली की शांतता मिळत होती आणि गोष्ट ऐकली नाही तर राकेशला. त्याने आकाशाकडे पाहत एक दीर्घ उसासा सोडला. ठीक आहे सांगते, असे म्हणत मुलाचे रडणे सहन न झाल्याने ऐश्वर्याने मोहिनीची कथा सांगायला सुरुवात केली. मोहिनीचं प्रेम करणं चुकीचं आहे का, असं जेव्हा तिने विचारलं, ऐश्वर्या एवढंच म्हणाली. मोहिनी हे नाव पुन्हा एकदा उच्चारले गेले. दिव्याकडे आकर्षित होणाऱ्या पतंगासारखा राकेश बाल्कनीतही एका जागी स्थिर राहू शकला नाही. त्याचे पाय आत धावून जाण्यासाठी अस्वस्थ झाले. स्वतःला आवरण्यासाठी त्याने सिगारेट काढली आणि पेटवली. एक खोल झुरका घेत त्याने वर पाहत धूर हवेत सोडला. पण त्याचे मन तरीही मोहिनीकडेच धावत होते. मोहिनी, तू फक्त माझी आहेस. तुझ्या शेजारी खोटं का होईना, पण दुसरा एखादा पुरुष उभा आहे हेही मला सहन होणार नाही. त्याच्या ओठांवरून शब्द निघाले. अरे मूर्खा, ती तर काल्पनिक आहे. इथे जी आहे ना ती ऐश्वर्या आहे, तीच खरी आहे. ऐश्वर्याला ऐश्वर्या म्हणून स्वीकार. त्याचे अंतर्मन स्वतःला समजावू लागले. पण पुढच्या क्षणी त्याच अंतर्मनाने हात झटकले. या वेड्या माणसाला काय समजावणार. जाऊ दे, वाटेल ते होऊ दे, असे म्हणत ते एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसले. मोहिनीचे नाव त्याच्या कानातून थेट मनात उतरले होते. आता तो तिथे बाहेर किती वेळ राहणार होता. राकेशने सिगारेट जमिनीवर टाकून पायाने विझवली आणि वादळासारखा आत आला. ऐश्वर्या आणि मिहीरच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसला, मोहिनीची कथा ऐकण्यासाठी. चला, आपणही आता त्या कथेत प्रवेश करूया. विशू, प्रेम करणं चुकीचं आहे का, ऐश्वर्याने विचारताच विश्वनाथजींच्या हातातून सिरेमिकची प्लेट खाली पडली. फटाक, प्लेटचे तुकडे जमिनीवर विखुरले. काय झालं बाबा, ऐश्वर्या डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत राहिली. खाली उतरू नकोस बाळा, असे म्हणत विश्वनाथजींनी झाडू आणि सूप घेतले आणि तुटलेले तुकडे गोळा करू लागले. अगं, असा प्रश्न का विचारतेस, त्यांनी तुकडे कचऱ्याच्या डब्यात टाकत विचारले. कारण मला एका मुलावर प्रेम झालंय बाबा, तिने थेट विषय सांगून टाकला. विश्वनाथ तिच्याकडे धक्कादायक नजरेने पाहू लागले. मुलीने मनातलं काही लपवून न ठेवता आपल्याशी बोललं याचा त्यांना एका बाजूने आनंद झाला होता. पण त्यांची मुलगी अजून फक्त 19 वर्षांची होती आणि ती प्रेमात पडली आहे असे सांगत होती. ही गोष्ट एक वडील म्हणून त्यांच्या मनात अनामिक चिंता निर्माण करत होती.
तो कोण आहे? त्यांनी शक्य तितक्या सहजपणे विचारलं. "अं, म्हणजे तो कोण आहे, कुठला आहे हे मला माहीत नाही. आज आमच्या कॉलेजमध्ये आला होता. खूप स्मार्ट आहे. सगळ्या मुली त्याच्याकडेच पाहत होत्या. पण माहीत नाही बाबा. त्याला पाहताच त्याचा चेहरा माझ्या मनात कायमचा कोरला गेला. त्याच्यापासून दूर जावंसंच वाटत नाही. प्रेमाची सगळी लक्षणं माझ्यात दिसत आहेत." "तुम्हाला काय वाटतं?" गालावर हात ठेवून ती आपल्या वडिलांना मित्रासारखे समजून विचारत होती. पण विश्वनाथजींच्या नजरेत मात्र ती एखाद्या चॉकलेटच्या आकर्षक कव्हरकडे पाहून ते चॉकलेट हवे म्हणून हट्ट करणाऱ्या लहान मुलीसारखी भासत होती. "हे फक्त आकर्षण आहे," असा त्यांनी निष्कर्ष काढला. "बघ बाळा, हे प्रेम वगैरे करण्याचं तुझं वय नाही गं. हे अभ्यासावर प्रेम करण्याचं वय आहे. तुझ्यासाठी योग्य असलेला मुलगा नक्कीच एक दिवस तुला शोधत येईल. पण त्याची वेळ अजून आलेली नाही छोटू. तू छान अभ्यास कर. आयुष्यात मोठं स्थान मिळव. तुला पाहून बाबांना अभिमान वाटला पाहिजे. आणि यापुढे या प्रेमाबद्दल विचारही करायचा नाही. समजलं?" त्यांनी अतिशय प्रेमाने आणि समजूतदारपणे तिला समजावले. ऐश्वर्याचा चेहरा लगेच उतरला. कारण तिच्यासाठी तो फक्त आकर्षण नव्हता. ती त्याला आपल्या आत्म्याच्या खोलवरून अनुभवत होती. पण ते कसं सांगायचं हे त्या लहान मुलीला कळत नव्हतं. "प्रेम नको, तो मुलगाही नको," असं वडिलांनी सांगताच तिचा चेहरा जणू एरंडेल तेल प्यायल्यासारखा झाला. ती ओठ फुगवून मान खाली घालून बसली. तिचा तो बालिश चेहरा पाहून विश्वनाथांनी तिच्यासारखेच ओठ पुढे केले. डोळे बारीक केले आणि वाकून तिच्याकडे पाहिले. "बाबांची बाळ रुसली का?" त्यांनी विचारले. ऐश्वर्याने मान हलवली. "हो." मुलीच्या त्या बालिश वागण्याचा त्यांना गोड आनंद वाटला. तिने प्रेमाबद्दल सांगितलेली गोष्ट त्यांना फार गंभीर वाटली नव्हती. आपण समजावलं की ती समजून घेईल आणि आपल्या विरुद्ध काही करणार नाही असा त्यांना पूर्ण विश्वास होता. पण ऐश्वर्यासाठी त्याचा विचारही करू नकोस हे शब्दच एखाद्या शिक्षेसारखे होते. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. माझ्या लाडक्या मुलाला आता पुन्हा कधी पाहणार? या विचाराने तिच्या डोळ्यांतून अश्रू थेंबाथेंबाने तिच्या मांडीवर पडू लागले. विश्वनाथांना वाटले आपण मुलीला थोडं जास्तच रागावलं म्हणून ती रडते. पण एखादी किशोरवयीन मुलगी मला प्रेम झालंय असं सांगते तेव्हा एखादा वडील यापेक्षा अधिक प्रेमाने आणि समजूतदारपणे तिला काय सांगू शकतो? "अगं माझी बाळ रडते का? मग हे सगळं मी कोणाला देऊ?" असे म्हणत विश्वनाथांनी कपाट उघडले. ऐश्वर्याचे हुंदके अचानक थांबले. तिने डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहिले. विश्वनाथांच्या हातात वेगवेगळ्या रंगाची झाकणं असलेले सुंदर बॉलपेन होते. "वा!" लहान मुलीसारखी ती आनंदाने उडाली. तिच्या ओठांवर सुंदर हास्य उमटले. ऐश्वर्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंगबिरंगी पेन जमा करण्याची सवय होती. तिची अर्धी संपत्ती तर पेन खरेदी करण्यातच खर्च व्हायची. कोणी तिला पेन म्हणून भेट दिलं तरी तिचा आनंद गगनात मावायचा नाही. आणि आज तिच्या वडिलांनी मिकी माऊस, छोटा भीम आणि छोटा सिंचान यांच्या चेहऱ्यांचे प्लास्टिकचे पेन आणले होते. क्षणभरापूर्वीचा सगळा राग आणि दुःख विसरून ऐश्वर्याने मोत्यांसारखे दात दाखवत हसत त्यांच्याकडे पाहिले. आणि तेवढं हास्य विश्वनाथांसाठी पुरेसं होतं. त्यांच्या मुलीचं हसूच त्यांच्या आयुष्यात प्राण फुंकत होतं. त्या हसण्यासाठी ते काहीही करू शकत होते. 100 तोळे सोन्याचे दागिने आणून दिले असते तरी त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर असे हास्य उमटले नसते. कदाचित ती ते दागिने उचलून फेकून दिले असते. तिच्या आयुष्यातील आनंद मात्र अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला होता. आई हवी म्हणून ती रडायची तेव्हा, शाळेत शिक्षकांनी मारलं तेव्हा, परीक्षेत कमी गुण मिळाले तेव्हा, शरद किंवा श्यामसोबत तिचं भांडण झालं तेव्हा, तिचे वडील रंगबिरंगी पेन आणून देत आणि तेच पेन तिच्या अश्रूंवर औषध ठरत. आजही तेच झालं. "थँक्यू बाबा," असे म्हणत ऐश्वर्याने त्यांच्या गालावर चुंबन घेतले आणि ती सगळी पेन उचलून तिथून निघून गेली. मुलगी वापरलेला कपसुद्धा धुवून न ठेवता निघून गेल्याचे पाहून विश्वनाथांनी दीर्घ उसासा सोडला आणि स्वतःच तो कप धुवून ठेवला. कदाचित मी माझ्या मुलीला अजून थोडं व्यवस्थित मोठं करायला हवं होतं का? पहिल्यांदाच त्यांच्या मनात एक चिंता घर करून बसली. मी तिच्यासोबत नसलो तर या जगात ती स्वतःचा सांभाळ कसा करेन? पेन घेऊन ऐश्वर्या व्हिडिओ कॉलवर श्याम आणि शरदला पुन्हा पुन्हा ती पेन दाखवत होती. तिच्यासाठी मात्र ती पेन एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नव्हती. आणि शरद श्याम नेहमीप्रमाणे तिच्याकडे एखाद्या वेड्या मुलीकडे पाहत असं पाहत होते. शरदने वैतागून म्हटलं, "ही कधी सुधारणार आहे की नाही? या पैशांत भजी खाऊन घेतली असती तर निदान पोट तरी भरलं असतं. या एवढ्या पेनांचं करणार तरी काय? एकाच वेळी 20 पेनांनी लिहिणार आहेस का?"
अजून 6 महिन्यात सगळ्या पेनांची शाई सुकून जाईल आणि ती सगळी तुझ्याकडे तोंड वाकडं करून पडून राहतील. त्याने अगदी नाखुशीने गेंड्यासारखा चेहरा करून म्हटले. श्यामही वैतागून म्हणाला, तिने पैसे उधळायचेच ठरवले आहेत. सांगितलं तर ऐकणार आहे का? वर अंकल तिला प्रोत्साहन देत आहेत. आपण तरी काय करू शकतो? अरे, माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी फोन केला होता. तुम्ही दोघे मला असं का कमी लेखताय? वेड्यांनो, फोन ठेवा. तुमच्यापेक्षा माझे विशू कितीतरी चांगले आहेत, ऐश्वर्या रागाने ओरडली. श्यामने लगेच विचारले, का? त्यांनीही तुला ओरडले का? ओरडले नाहीत, पण सल्ल्यांचा एवढा पाऊस पाडला की विचारू नका. प्रेम करणं चुकीचं नाही, पण हे वय त्यासाठी योग्य नाही असं एक गाणंच गाऊन दाखवलं त्यांनी. ती अगदी सहजपणे म्हणाली. अगं बाई, तू अंकलला काय सांगून आलीस? शरदने घाबरत विचारले. आपली मैत्रीण तिथे काहीतरी भलतंच बोलून आली नसेल ना याची त्याला काळजी वाटत होती. मी माझ्या वशीवर प्रेम करते असं सांगितलं, ऐश्वर्या खांदे उडवत म्हणाली. श्यामने डोळे मोठे केले. वशी? कोण आहे हा? अरे, आज कॉलेजमध्ये पाहिला ना आपण, तोच. ती मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत म्हणाली. शरदने कपड्यावर हात मारला. एकदाच पाहिल्यावर कोणाला प्रेम होतं का गं वेडे? मुलगा किंवा मुलगी पाहायला गेल्यावर एका तासात सगळं बोलून लग्न ठरवत नाहीत का? तसंच हेही आहे. पाहता क्षणी प्रेम होऊ शकतं, ऐश्वर्याने ठामपणे सांगितलं. श्यामने शरदकडे पाहिले. ए माकडा, तू खूप मराठी चित्रपट पाहून बिघडली आहेस. मोठ्यांनी ठरवलेल्या लग्नात काही समस्या आल्या तर त्यांना सोडवण्यासाठी आईवडील असतात. आणि त्याशिवाय आपल्यासाठी योग्य व्यक्ती भेटली की हीच व्यक्ती माझ्यासाठी योग्य जीवनसाथी आहे असं मनापासून वाटायला हवं. तिच्यासोबत आयुष्यभर राहावंसं वाटायला हवं. ती आपल्याला शेवटपर्यंत आनंदी ठेवेल असा विश्वास वाटायला हवा. हे सगळं तुला त्या मुलाला पाहिल्यावर वाटलं का? नाही, तसं काही वाटलं नाही, ऐश्वर्या अगदी बेफिकीरपणे म्हणाली. तिचं उत्तर ऐकून दोघांचाही संताप झाला. पण त्याला पाहिलं की माझ्या मनात एकदम गारवा पसरतो. त्याच्याकडे पाहतच राहावंसं वाटतं. त्याच्यापासून दूर जावंसंच वाटत नाही. तो माझ्यापासून दूर गेला तेव्हा मला रडू आलं होतं. आणि आत्ताही माझ्या वसीला पुन्हा कधी पाहणार याचीच वाट पाहते. ऐश्वर्याने ओठ फुगवत हळू आवाजात सांगितले. तिचे शब्द ऐकून शरद आणि श्यामला तिच्या अज्ञानाचा रागही आला आणि तिची कीवही. हे कसले प्रेम आहे, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. दोघांनाही कपाळावर हात मारून घ्यावासा वाटला. प्रेम म्हणजे विश्वासाची सीमा पॉलिसी घेऊन भविष्याची प्रत्येक गोष्ट आधीच ठरवून ठेवणे नव्हे. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीसोबत आयुष्यभर हातात हात घालून चालत राहण्याची इच्छा. कधीही त्याच्यापासून दूर जाऊ नये एवढीच इच्छा. तो आपल्यावर प्रेम करायलाच हवा, त्याने आपली काळजी घ्यायलाच हवी, अशा कोणत्याही अपेक्षा ऐश्वर्याच्या मनात नव्हत्या. त्याला कोणते गुण असावेत याचीही तिने कोणतीही यादी तयार केली नव्हती. तो म्हणजे तो, बस. तिचं प्रेम असंच होतं, अगदी लहान मुलांच्या निरागस प्रेमासारखं, बालिश, गोड आणि तरीही मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं. आणि हे काय ग, वशी वशी? शरदने चेहरा वाकवत विचारले. ऐश्वर्या लगेच गाण्याच्या चालीत म्हणू लागली. वशीकरण करणारा, वशीकरण करणारा, मला वश करून गेलास रे. तिच्याकडे पाहताना शरद आणि श्यामच्या चेहऱ्यावर हिला मारावं की टोचावं असा भाव होता. ही गोष्ट मैत्रिणीच्या आयुष्याचा विनाश करून बसू नये अशी त्यांना भीती वाटत होती. तुला खरंच वेड लागलंय. उद्या कॉलेजला ये, मग तुझ्याशी बोलतो. श्यामने दात खात फोन ठेवला. व्हिडिओ कॉलवर शरद आणि ऐश्वर्या दोघेच उरले. तू काय सांगणार आहेस? लवकर सांग आणि संपव, ऐश्वर्या डोकं खाजवत वैतागून म्हणाली. मी काय सांगणार? तुझं आयुष्य आहे, ते तुझ्या इच्छेनुसार जगण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. पण कोणतीही समजूतदारपणा नसताना तुझ्या पद्धतीने वागतेस त्याचीच आम्हाला चिंता वाटते. बघ बाळा, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. तू रडलीस तर ते सहन करण्याची ताकद आमच्यात नाही. तुझ्यापेक्षा जास्त आम्ही तुटून जाऊ हे समजून घे. चल, मी फोन ठेवतो, असे म्हणत शरदने व्हिडिओ कॉल बंद केला. प्रेम करणं एवढा मोठा गुन्हा आहे का? काय रे तुम्ही, गाडीभर सल्ले देताय, जा आता, असे वैतागून ऐश्वर्याने फोन पलंगावर फेकला आणि स्वतःही पलंगावर जाऊन पडली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऐश्वर्या आपल्या डार्लूला भेटायला गेली. हाय डार्लू, असे म्हणत ती त्याच्यासमोर उभी राहिली. पण आज तिच्या चेहऱ्यावर थोडी उदासी आणि संकोच होता. तिने जीभ चावली, कपाळ चोळले आणि शेवटी कसाबसा संवाद सुरू केला. तुझ्याशिवाय माझा आहे तरी कोण? तिच्या या बोलण्याने गणपतीला एक क्षणभर गोंधळल्यासारखं झालं असतं. कोणीच मला समजूत घेत नाहीये, ती खिन्नपणे म्हणाली.
मला मनात प्रेम ठेवून लपून छपून प्रेम करता येत नाही. माझ्या आयुष्यात जे लोक महत्त्वाचे आहेत त्यांना माझ्याबद्दलच्या गोष्टी माहीत असाव्यात असंच मला वाटतं. पण माझे विशू म्हणतात हे फक्त आकर्षण आहे. आणि हा श्याम शरद तर माझ्याकडे वेड्यासारखे पाहतात. मी तुम्हा सगळ्यांना वेडी दिसते का? असे म्हणत तिने चक्क देवाकडे डोळे वटारून पाहिले. गणपती बाप्पाही जणू हो हो बरोबर आहे, तू अशीच धमकावत राहा अशा भावाने तिच्याकडे पाहत होते. बघ डार्लू, मी असं म्हणत नाहीये की त्याला आत्ताच माझ्यासोबत आणून ठेव, पण त्याला दुसरी कोणतीही प्रेयसी मिळू नये एवढं मात्र बघ. आणि नंतर माझ्याशिवाय त्याचं दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न होता कामा नये. ते अजिबात चालणार नाही, ती गंभीरपणे म्हणाली. पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. थांब, पण समजा त्याचं आधीच लग्न झालं असेल तर? तिचे डोळे मोठे झाले. अरे देवा, या दृष्टिकोनातून तर मी विचारच केला नव्हता. क्षणभर ती विचारात पडली. मग लगेच स्वतःच म्हणाली, असं काही झालं असेल तर त्याची बायको त्याला सोडून पळून जाऊ दे. ही ही. ती खट्याळपणे हसली आणि गणपती बाप्पा तिच्याकडे पाहत जणू म्हणत होते, अगं बाई, हे मुलगी तरी काय आहे? ते नाही रे डार्लू, माझ्याशिवाय माझ्या वशीची नीट काळजी कोण घेऊ शकतं तूच सांग बरं. ऐश्वर्या गणपतीच्या मूर्तीकडे प्रेमाने पाहत म्हणाली. म्हणूनच सांगतेय, मी त्याच्या आयुष्यात येईपर्यंत माझ्या लाडक्या मुलाचं लक्ष दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे जाऊ नये. त्याच्या शेजारी फक्त मीच असायला हवी. त्याच्या मुलाची आईसुद्धा मीच असायला हवी. ती स्वतःच्याच विचारांत हरवून आनंदाने म्हणाली, पण त्यासाठी अजून वेळ आहे. विशूची इच्छा मला पूर्ण करायची आहे ना. आधी मला नीट शिकायचंय, मोठ्या पदावर पोहोचायचंय, मग माझ्या वशीला शोधत मी त्याच्याकडे पळत जाईन. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर अपार उत्साह होता. क्षणभर ती विचारात पडली आणि पुन्हा गणपतीकडे पाहत म्हणाली, पण तरीही तुझं माझ्यावर फार अन्याय आहे डार्लू. माझं वय आत्ताच फक्त 19 वर्ष आहे आणि तो नक्कीच 26-27 वर्षांचा असेल. मला तू 4-5 वर्ष आधी जन्माला घातलं असतंस ना. ती खंतावली. तर आत्तापर्यंत मी त्याला शोधून काढलं असतं, त्याला प्रपोज केलं असतं, लग्न केलं असतं आणि सुखाने संसारही सुरू केला असता. तिने मोठा सुस्कारा सोडला. पण बघ आता, ना माझ्यात मॅच्युरिटी आहे, ना पुरेसं वय आहे, ना मी पुरेशी मोठी झाले आहे. त्यामुळे हजारो सल्ले. ती कुरकुरली. काल मी एक चित्रपट पाहिला. त्यात एका मुलीने तुझ्याकडे खूप विनवणी केली आणि तू तिला म्हातारी करून टाकलंस म्हणे. तसंच मला पण 4-5 वर्षांनी मोठं करून टाकशील का? हे ऐकून गणपती बापांच्या चेहऱ्यावर अश्रू येण्याचीच बाकी होती. ते दृश्य पाहून ऐश्वर्यालाही आपली मागणी जरा जास्तच होत असल्याचं जाणवलं असावं. ही ही. ठीक आहे सोड. मग ती पुन्हा गंभीर झाली. आणि मी तुला जे सांगते ना ते नीट लक्षात ठेव. तिने गणपतीसमोर बोट हलवत सांगितले. आता माझ्या कुटुंबात एक नवीन माणूस आला आहे. ती थोडी थांबली. तो म्हणजे माझा वसी. तिच्या चेहऱ्यावर अभिमान उमटला. जशी तू विशू, श्याम आणि शरदची काळजी घेतोस ना, तशी माझ्या वशीचीही काळजी घे. त्याला काही त्रास दिलास ना? तिने गणपतीकडे डोळे वटारून पाहिले. तू अँटिक हिरो पाहिला आहेस ना? पण अँटिक हिरोईन पाहिली आहेस का? ती स्वतःच्या छातीवर हात ठेवत म्हणाली. ती म्हणजे मी. क्षणभर थांबून ती खट्याळपणे हसली. मी काही मोठं करणार नाही. फक्त मिरची पावडर आणून तुझ्या नाकात घालेन. लक्षात ठेव. गणपती मंदिरात आलेले लोक तिच्या तोंडाकडेच आ वासून पाहत होते. ऐश्वर्याने आजूबाजूला नजर फिरवली. काय रे, देवाची पूजा करायला आलात आणि देवाकडे न पाहता माझ्याकडे का पाहताय? चला देवाला नमस्कार करा. उगाच इकडे तिकडे बघत बसू नका. तिने सगळ्यांना दटावले. मग गणपतीकडे वळून हळू आवाजात म्हणाली, चल डार्लू, येते मी. इथे गर्दी वाढली आहे, उद्या निवांतपणे बोलूया. असे म्हणत ती तिथून पळत सुटली. मात्र जाताना गणपतीचा प्रसाद घ्यायला आणि एका बाजूला बसून तो खायला ती अजिबात विसरली नाही. दिवस आपापल्या गतीने पुढे सरकत राहिले. ऐश्वर्या, शरद आणि श्याम यांनी दुसरं वर्ष पूर्ण करून तिसऱ्या वर्षात प्रवेश केला. शरद आणि श्यामने सांगितल्याप्रमाणे आपापले राहिलेले विषय यशस्वीपणे पास केले. तिसऱ्या वर्षात आल्यावर त्यांनी आपली खोडकरपणाची शेपटी थोडी आवरली आणि अभ्यासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. पण सुरुवातीला आनंदाने उत्साहाने फिरणारी ऐश्वर्या मात्र हळूहळू एका न समजणाऱ्या दुःखाच्या गर्तेत ओढली जाऊ लागली. पूर्वीसारखा उत्साह राहिला नाही. पूर्वीसारखी खोडकर, चंचल ऐश्वर्याही राहिली नाही. तिच्या डोळ्यात कायम एक अनामिक उदासी दिसू लागली. शरीरही दिवसेंदिवस क्रूश होत चालले होते. शरद, श्याम आणि विश्वनाथ यांना तिच्यात झालेला हा बदल जाणवत नव्हता असं नव्हतं,
पण तिच्या मनातल्या दुःखाचं खरं कारण त्या दिवशी कॉलेजमध्ये फक्त एकदाच पाहिलेला आणि तिच्या मनात खोलवर रुजलेला तो तरुण आहे, हे मात्र त्यांना माहीत नव्हतं. तिला आवडणाऱ्या वस्तू आणून देऊन, नवीन रंगीबेरंगी पेन घेऊन देऊन तिला आनंदी करण्याचा ते प्रयत्न करत होते. पण रंगीबेरंगी पेन पाहिल्यावर फुलणारा तिचा चेहराही आता हळूहळू पुन्हा कोमेजून जाऊ लागला. तिच्या नकळत तिच्या मनातलं प्रेम वाळवीसारखं आतून कुरतडत होतं आणि ती थोडी थोडी वितळत चालली होती. तिचं प्रेम त्या तिघांनाही वेडेपणासारखं वाटत होतं. म्हणून ऐश्वर्याने त्यांच्यासमोर त्याबद्दल बोलणंच बंद केलं. तिच्या भावना पूर्णपणे ज्याच्यासोबत शेअर करता येत होत्या तो फक्त तिचा डार्लू गणपती बाप्पा होता. दररोज ती गणपतीसमोर बसून आपल्या वसीबद्दल बोलत त्यांचा जीव घ्यायची आणि रात्री कोणतंही स्पष्ट कारण नसताना मनात साचलेल्या त्या अनामिक दुःखामुळे रात्रभर रडत राहायची. शरद आणि श्यामच्या पलीकडे जाऊन त्या मुलाबद्दल विचारण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. विश्वनाथजींना मुलीचा हा बदल काळजीत टाकत होता. कदाचित हे प्रेम असेल का असा संशय त्यांना येऊ लागला. पण ऐश्वर्या शरद आणि श्यामशिवाय इतर कोणाशी बोलत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो संशय मनातून काढून टाकला. तरीही मुलीच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेणं त्यांच्यासाठी आता गरजेचं झालं होतं. एक दिवस त्यांनी शरद आणि श्यामला विचारलं, अरे काय झालंय तिला? दिवसेंदिवस ती अशी का होत चालली आहे? किती निस्तेज झाली आहे ती. माझ्याने हे पाहवत नाही रे. विश्वनाथांच्या आवाजातली काळजी स्पष्ट होती. आम्हालाही माहीत नाही बाबा, आम्ही तिची काळजी घेतोय, तुम्ही काळजी करू नका. दोघांनी त्यांना धीर दिला. पण त्यांचं मनही ऐश्वर्याभोवतीच फिरत होतं. ती हसत नसेल तर त्यांनाही सामान्यपणे जगणं जमत नव्हतं. ऐश्वर्याने कोणालाही न सांगता आपल्या मनातलं प्रेम वाढवत ठेवलं. ती अभ्यासावर लक्ष देत होती, लोकांशी बोलत होती, त्यांच्यात मिसळत होती, हसतही होती. पण तिच्या कोणत्याही गोष्टीत पूर्वीसारखा जीव राहिला नव्हता. जवळच्या माणसांनाही हे जाणवू नये का? त्या दिवशी तिला पुन्हा पूर्वीसारखी करण्यासाठी शरद आणि श्याम तिला चित्रपट पाहायला घेऊन गेले. पण नशिबालाही जणू तिचीच परीक्षा घ्यायची होती. चित्रपटातही तिचीच कहाणी काय यावी? चित्रपटातील नायिका लहानपणापासून एका पुरुषावर एकतर्फी प्रेम करत असते. त्याला याची कल्पनाही नसते. तो एक लेखक असतो. मुलगी मोठी झाल्यानंतरही तिचं त्याच्यावरचं प्रेम बदलत नाही. ती त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत राहते. एकदा मदतीसाठी त्याच्याकडे गेलेली असताना तो तिला वेश्या समजतो आणि त्या गैरसमजातून ती मुलगी स्वतःला त्याच्यासमोर अर्पण करते. पण त्याच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही भावना नसल्यामुळे ती त्याच्यापासून दूर जाते. नंतर एका मुलाची आई बनून त्याला वाढवते आणि शेवटी तिच्या मृत्यूच्या वेळी तिचं खरं प्रेम त्याला समजतं. तेव्हा तो अश्रू ढाळत रडतो. हा कोणता चित्रपट आहे ओळखा पाहू. चित्रपट पाहता पाहता ऐश्वर्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण त्या नायिकेच्या आयुष्यात तिला स्वतःचं आयुष्य दिसत होतं. एकतर्फी प्रेम, ज्याचं नावही माहीत नाही अशा व्यक्तीवरचं प्रेम, त्याला पुन्हा एकदा पाहण्याची न संपणारी ओढ. चित्रपट पुढे सरकत होता आणि तिच्या मनात त्याच्या आठवणी अधिकाधिक दाटत होत्या. त्याला विसरायला हवं, विसरायलाच हवं असा विचार करताना ती त्याला आणखीच आठवू लागली. ज्या गोष्टीला सहजपणे आयुष्यातून निघून जाऊ द्यायला हवं होतं तिलाच तिने मनात खोलवर रुजवून ठेवलं होतं. त्या दिवशी कॉलेजमध्ये त्याला पाहिलेल्या कित्येक मुली त्याला मनात घेऊन घरी गेल्या नव्हत्या. पण ऐश्वर्या मात्र त्याला मनात घेऊन घरी आली होती आणि अजूनही त्याला मनात घेऊन जगत होती. पुढेही जगणार होती. ऐश्वर्याच्या एका बाजूला शरद आणि दुसऱ्या बाजूला श्याम बसले होते. आपण रडतोय हे त्यांना दिसू नये म्हणून ती दुसऱ्या बाजूला तोंड करून रडत होती. पण तिच्या डोळ्यांतून ओघळलेला एक अश्रू तिच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हातावर पडला. सॉरी, ती लगेच थोडी दूर सरकत म्हणाली. इट्स ओके, तो सहजपणे म्हणाला. मात्र रडणाऱ्या ऐश्वर्याकडे त्याने विचित्र नजरेने पाहिले. अंधार असल्यामुळे दोघांना एकमेकांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. चित्रपट खूप भावनिक होता म्हणून थिएटरमधील अनेक जण रडत होते. पण त्या मुलाला मात्र ते सगळं मजेशीर वाटत होतं. तो आपल्या मित्राशी बोलत म्हणाला, किती सिली लोक आहेत. एवढ्यासाठी कोण रडतं का? आणि अशा पद्धतीनेही कोणी प्रेम करतं का? हे सगळं फक्त सिनेमातच शक्य आहे. त्याचे शब्द ऐश्वर्याच्या कानावर अगदी स्पष्टपणे पडले. तो त्याचा विचार होता. त्यावर तिला काही बोलायचं नव्हतं. चित्रपट संपला. थिएटरमधील दिवे लागले आणि त्या क्षणी ऐश्वर्याची नजर त्याच्यावर पडली. तिचा नायक, ज्याने तिला इतक्या रात्री रडवलं होतं, ज्याला फक्त एकदा पुन्हा पाहण्यासाठी ती आतून तडमणत होती. तिच्या आयुष्याचा तो अनोळखी वसी. तो मात्र तिच्याकडे पाहिलाही नाही. गर्दीत मिसळला आणि क्षणात नजरेआड झाला. वसी,
ऐश्वर्या मोठ्याने ओरडली आणि त्याच्या मागे गर्दीत धावत शिरली. तिला धक्का देऊन जाणाऱ्या लोकांकडेही तिचं लक्ष नव्हतं. जणू ती वेडी झाली होती. तिच्या नजरेसमोरून जादूसारखा गायब झालेल्या त्या मुलाला शोधत ती रस्त्यावर आली. इकडे तिकडे धावत राहिली, पण तो कुठेच दिसत नव्हता. तरीही ऐश्वर्या थांबली नाही, कारण आज इतक्या दिवसांनी तिचा वसी पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर आला होता आणि पुन्हा एकदा तिला त्याला गमवायचं नव्हतं. रस्त्यावर कोणत्याही दिशेचा विचार न करता ऐश्वर्या भटकल्यासारखी फिरत होती. त्याचवेळी एक कार वेगाने तिच्या दिशेने आली. पुढच्या क्षणी अपघात होणार इतक्यात कोणीतरी तिचा हात वेगाने पकडून तिला जोरात मागे ओढलं. काय झालं? काय घडतंय? तिला काहीच समजत नव्हतं. तो श्याम होता. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता. डोळ्यांतून ठिणग्या उडवत तो तिच्याकडे पाहत होता. पण ऐश्वर्या मात्र आईला हरवलेल्या लहान मुलासारख्या आजूबाजूला वेड्यासारखी काहीतरी शोधत होती. श्याम तिला अक्षरशः ओढत रस्त्याच्या कडेला घेऊन आला. अक्कल आहे का तुला? कुठे डोळे ठेवून चालत होतीस? मी वेळेवर आलो नसतो ना, तर आत्तापर्यंत वर गेली असतीस. वेडी आहेस तू, अगदी वेडी, असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली. आ, दुखतंय रे गाढवा. डोकं सोडत ऐश्वर्या अचानक भानावर आली. मी माझ्या वसीला पाहिलं रे. तो माझ्या अगदी शेजारी बसला होता, पण कसा कोण जाणे माझ्या हातातून निसटला. चल श्याम, आपण त्याला शोधूया, असं म्हणत तिने श्यामचा हात पकडून त्याला ओढायला सुरुवात केली. श्याम तिच्याकडे गोंधळून पाहू लागला. कोणता वसी? कोणाबद्दल बोलतेस? त्याने आजूबाजूला नजर फिरवली. त्या दिवशी कॉलेजमध्ये पाहिलेला तो मुलगा आणि ऐश्वर्याने त्याच्याबद्दल केलेली प्रेमाची घोषणा दोघांनाही आता पूर्णपणे विसरून गेले होते. अगदी विश्वनाथांनी मुलीने एकदा मी प्रेम करते असं बेधडकपणे सांगितलं होतं हे आठवत नव्हतं. अरे तोच ना, मागच्या वर्षी आपल्या कॉलेजमध्ये पाहिला होता. उंच, खूपच देखणा, सिक्स पॅक. आणि मी तुला आणि बाबांना सांगितलं होतं ना की मी त्याच्यावर प्रेम करते. ऐश्वर्या घाईघाईने बोलत होती आणि तेव्हा श्यामला अचानक आठवलं ती कोणाबद्दल बोलत आहे. त्याने ऐश्वर्याकडे असा कटाक्ष टाकला जणू तिच्याकडे पाहूनच तिला भस्म करून टाकणार होता. आम्ही त्या दिवशी तुला एवढं समजावलं होतं, तरी तू अजून सुधारली नाहीस का? त्याच्या आवाजातला तिरस्कार ऐकून ऐश्वर्याने मान खाली घातली. श्यामने तिच्याकडे ज्या नजरेने पाहिलं होतं त्यामुळे तिचे डोळे पाणावले. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याचा राग थोडा शांत झाला. काय ग, आपण या सगळ्यात पडायचं नाही बाळा, तो स्वतःचा संयम आवरत म्हणाला. नाही श्याम, मला असं राहता येत नाही. मला माझा वसी हवा आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मी या त्रासातून जातेय. आता माझ्याने आणखी सहन होत नाही. तिचा आवाज थरथरला. कोणीच मला समजून घेत नाही आणि ती रडू लागली. श्याम हादरून गेला. फक्त एकदाच पाहिलेल्या व्यक्तीचा एका मुलीच्या मनावर इतका खोल परिणाम होऊ शकतो. तिला काय उत्तर द्यावं? तिचं मन कसं बदलवावं? त्याला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात शरद धावत तिथे आला. काय झालं? त्याने श्यामकडे पाहत विचारलं. मग त्याची नजर अश्रूंनी भरलेल्या ऐश्वर्यावर पडली. काय झालं? का रडतेस? तो घाबरून तिच्याजवळ आला. श्यामने चिडून उत्तर दिलं. तुझी मैत्रीण प्रेम करते म्हणे. कोणावर? त्या अरविंदवर का? जो तुला कायम अशा नजरेने पाहतो जसं मांजर माशाची वाट पाहत बसते. शरदने लगेच सुरुवात केली. त्याच्यापासून लांब राहा. मला तो अजिबात आवडत नाही. अरे, ती दुसऱ्याच कोणावर प्रेम करते, श्यामने उपरोधाने म्हटलं. तेही कोणत्या साध्या प्रेमावर नाही, पाहता क्षणी पेटलेलं दैवी प्रेम. ऐश्वर्या मान खाली घालून उभी होती. शरद वैतागला. काय बोलताय तुम्ही दोघं? मला काहीच समजत नाहीये. कोण आहे तो? ऐश्वर्याने हलक्या आवाजात उत्तर दिलं. माझा वसी. तिच्या आवाजात मात्र पूर्ण खात्री होती. श्यामने राग आवरता न आल्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारला. तिच्या या मूर्खपणामुळे तिला चांगली चपराक द्यावीशी त्याला वाटत होती, पण त्याने स्वतःला कसंबसं आवरलं. कोणता वसी? शरदने विचारलं. मग ऐश्वर्याने तो कोण आहे? कुठे पाहिला? कसा दिसतो? सगळं पुन्हा एकदा सांगितलं. शरदची ही अवस्था अशी झाली की समोरची एखादी भिंत शोधून त्यात डोकं आपटावं. नको बाळा, एखाद्या व्यक्तीचं नाव, त्याचं आयुष्य, त्याच्याबद्दल काहीही माहीत नसताना असं डोळे बंद करून प्रेम करणं चुकीचं आहे. शरदने शक्य तितक्या शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. मलाही कळतंय शरद. ऐश्वर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा झाले. पण मला तोच हवा आहे. माझ्या डोक्यात त्याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. ती पुन्हा पुन्हा तेच म्हणत राहिली. शरदने कमरेवर हात ठेवला आणि असहाय्यपणे मोठा सुस्कारा सोडला.
दोघांनी मिळून तिला गाडीभर सल्ले देत शेवटी घरी आणून सोडलं. त्यांचे सगळे शब्द ऐश्वर्याच्या कानावर पडले होते, पण तिच्या मेंदूपर्यंत एकही शब्द पोहोचला नव्हता. त्याला पाहून आल्यानंतरचे पहिले 2 दिवस मात्र ती खूप उत्साही होती. बाबांच्या भोवती फिरत त्यांना लाडाने छळत होती. श्याम आणि शरदसोबत गप्पा मारत होती आणि आपल्या डार्लू गणपती बाप्पासमोर बसून वसीबद्दल पानोपानी कथा सांगत होती. पूर्वी गणपती बाप्पांनी दूध प्यायल्याची बातमी देशभर पसरली होती, पण ऐश्वर्या रोज गणपतीसमोर इतकं बोलायचे की आता गणपती बाप्पांच्या कानातून रक्त येतंय अशी बातमी येण्याचीच बाकी होती. पण 2-3 दिवसांनी पुन्हा त्याची ओढ तिला छळू लागली. कुठेतरी दूर पाहत बसणे, काहीतरी विचार करत राहणे, कधीकधी अचानक हरवून जाणे, अशाच अवस्थेत तिचे दिवस जाऊ लागले. श्याम आणि शरदला तिचं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. पण एक दिवस श्याम संतापून म्हणाला, तुझ्या बाबांना तुझी किती काळजी वाटते तुला माहीत आहे का? तुझ्यामुळे माझी शांतता हरवली आहे. तू मात्र कोणाचीही काळजी न करता कोणा एका माणसाचा विचार करत वेड्यासारखी फिरतेस. तू वेडी झाली आहेस का? ऐश्वर्याने इतके दिवस सगळं सहन केलं होतं, पण आता तिचाही संयम सुटला. मी काय केलंय? आता मी त्याच्यासोबत पळून गेले का? किंवा पार्क बीचवर त्याच्यासोबत उगाच फिरते का? ती संतापाने म्हणाली, मी तुमच्यासोबतच आहे ना. तुमच्याशी बोलते, हसते, अभ्यास करते, लिहिते, बाबांशी भांडते, खेळते. अजून मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? शरदने असहाय्यपणे तिच्याकडे पाहिले. मग तू अशी काहीतरी गमावल्यासारखी का दिसतेस? बघ स्वतःकडे. टीबीच्या रुग्णासारखी हाडं सोडली तर काहीच उरलेलं नाही. आम्हा सगळ्यांना तुझी भीती वाटतेय ग. मला काही झालेलं नाही, मी अगदी ठीक आहे, ऐश्वर्याने स्वतःमध्ये जबरदस्तीने उत्साह आणत म्हटलं. आता काय? मी सतत हसमुख असायला हवं एवढंच ना? चला, जवळच प्लुटो मॉल सुरू झालाय ना, जाऊया. सिनेमा पाहू, शॉपिंग करू, छान जेवू आणि परत येऊ. तिच्या डोळ्यात जबरदस्तीने आणलेला उत्साह पाहून श्याम आणि शरद दोघांनाही थोडं समाधान वाटलं. ठीक आहे, चल. ऐश्वर्याने दोघांचेही हात पकडले आणि त्यांना ओढत निघाली. पण मग क्लास? श्यामने गंभीरपणे विचारलं. वा, काय प्रामाणिकपणा आहे. ऐश्वर्याने त्याची चेष्टा केली. क्लास कुठे पडून जाणार आहे? परत आल्यावर पाहू, असं म्हणत ती दोघांना ओढत पुढे निघाली. मॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर ते दुकानामागून दुकान फिरत राहिले, पण बाहेर येताना त्यांच्याकडे एक साधा रुमालसुद्धा नव्हता. फक्त दुकानात उभं राहून वस्तू बघायच्या आणि दुकान मालकाने वरपासून खालपर्यंत संशयाने पाहिल्यावरच बाहेर पडायचं, हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम होता. अरे मुलांनो, मला भूक लागली आहे, चला काहीतरी खाऊया, असं म्हणत ऐश्वर्याने दोघांना ओढत फूड कोर्टमध्ये आणलं. तिघांनी आपापल्या आवडीचं खाणं ऑर्डर केलं आणि बसले. ऐश्वर्या मात्र आजूबाजूला पाहत होती आणि जणू तिची परीक्षा घ्यायलाच तो तिच्या नजरेसमोर आला. तिचा वसी. फूड कोर्टच्या प्रवेशद्वाराबाहेर तो कोणाशी तरी उभा राहून बोलत होता. त्याला पाहताच ऐश्वर्याचा चेहरा उजळला. तिचे डोळे विस्पारले. वसी, ती जोरात ओरडत उठली आणि फुग्याच्या मागे धावणाऱ्या लहान मुलासारखी त्याच्याकडे धावत सुटली. श्याम आणि शरद काही समजण्याआधीच ती गर्दीत हरवून गेली. वसी म्हणून स्वतःला विसरून आजूबाजूचं भान हरपून धावत गेलेल्या ऐश्वर्याकडे तिथे उपस्थित प्रत्येक जण हिचं काहीतरी बिनसलंय अशा नजरेने पाहत होता. पण ती एवढ्या उत्साहाने त्याच्याकडे धावत गेली म्हणजे आता त्याच्याशी बोलणार, आपलं प्रेम सांगणार, असं समजणं मात्र चुकीचं होतं. कारण ऐश्वर्याची हिंमत इथपर्यंतच होती. ती त्याच्याजवळ उभी राहून त्याच्याकडे पाहत राहील, त्याला मन भरून निहाळेल आणि शक्य झालं तर त्याचं घर शोधून त्याच्याबद्दलची माहिती गोळा करेल. बस, इतकंच तिचं धाडस होतं. जवळजवळ ती त्याच्यापर्यंत पोहोचलीच होती. दुरूनच तो हसत हसत बोलत असलेला त्याचा मोहक चेहरा मनात साठवत ती पुढे येत होती. पण अगदी त्याच्याजवळ पोहोचण्याच्या क्षणी तो आपल्या मित्रासोबत बोलत बोलत तिथून निघून गेला. त्याचवेळी चकचकीत टाईल्सवर तिचा पाय घसरला आणि ती तिथल्या पायऱ्यांवरून गडगडत खाली पडली. सगळं एका मिनिटात घडलं. जमिनीवर पडलेली ऐश्वर्या वसी असं ओरडत बेशुद्ध झाली आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती रुग्णालयात होती. तिच्यासमोर तिचा हात हातात धरून काळजीने बसलेले विश्वनाथ दिसले, तर शरद आणि श्याम तिच्याकडे अक्षरशः जीव खाऊन पाहत उभे होते. पण या क्षणी तिच्यावर राग दाखवणं योग्य नव्हतं म्हणून दोघांनी स्वतःला कसंबसं आवरलं. कारण ऐश्वर्या वसी असं ओरडत गर्दीत धावत गेल्याचं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. हातापायांवर खरचटलेलं होतं आणि कपाळावर प्लास्टर होतं. बाकी काही गंभीर दुखापत नव्हती. काय ग बाळा, जरा जपून राहता येत नाही का?
विश्वनाथ डोळ्यात पाणी आणत म्हणाले. ऐश्वर्याला ते सहनच झाले नाही. मी काळजीपूर्वकच होते बाबा. कसं तरी पाय घसरला. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. अशा छोट्या मोठ्या जखमा होतच असतात. ती दुखऱ्या कोपऱ्यावर बोट फिरवत म्हणाली. बाबा, आपण घरी जाऊया ना. मला हे हॉस्पिटलचं वातावरण अजिबात आवडत नाही. औषधांचा वास नाकात जातो आणि पोटात काहीतरी उलटसुलट होतंय असं वाटतं. तिने चेहरा वाकवला. हो, बाकी सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये यायला फार आवडतंय बघ. तुला इंजेक्शन देतील याची भीती वाटतेय ते सांग. विश्वनाथने तिचं मन हलकं करण्यासाठी चिडवलं. हो ना, मी नको म्हणाले तर तुम्ही मला सोडणार आहात का? तरी मी बेशुद्ध असताना इंजेक्शन देऊन झालंच असेल. ती चेहरा पाडत म्हणाली. मग दुसरा काही मार्ग होता का? तू जागी असतीस तर फ्रेंड सिनेमातल्या तिच्यासारखी हॉस्पिटल भोवती पळत राहिली असतीस आणि आम्ही तुला पकडत फिरलो असतो. म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं, ही बेशुद्ध असताना जितकी इंजेक्शन्स द्यायची आहे तितकी देऊन टाका. शरदने चिडवताच ऐश्वर्याने, छी, काय माणूस आहेस? अशा भावाने त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे, मी जाऊन डिस्चार्जबद्दल विचारतो. तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवा, असं म्हणत विश्वनाथ तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्याची वाट पाहत असल्यासारखे श्याम आणि शरद दोघांनीही हात छातीवर घातले आणि ऐश्वर्याकडे रोखून पाहिलं. असं का बघताय? ऐश्वर्याने निरागसपणे विचारलं. कारण त्यांना राग का आला होता हे तिला चांगलंच माहीत होतं. कोणाला पाहण्यासाठी तू अशी उड्या मारत धावत गेलीस? श्यामने कठोर आवाजात विचारलं. का? तुला माहीत नाही का? एवढं समजावून सांगूनही तू अजून सुधारली नाहीस? शरदच्या आवाजातला ताण स्पष्ट जाणवत होता. तुमचं ऐकून समजून घेण्याचा टप्पा मी केव्हाच पार केला आहे शरद, ती थकलेल्या आवाजात म्हणाली. तो निघून गेला. आता मी त्याला पुन्हा कुठे पाहणार? मला वाटलं होतं कसं तरी त्याचा पाठलाग करून तो कुठे राहतो ते शोधून काढेन. पण आता मी त्याला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. सगळं संपलं. ती हुंदके देत रडू लागली. दोघांनाही काय करावं हे समजेना. रडू नकोस, बाबा येतील. श्यामने घाबरत दाराकडे पाहिलं. समजा मला तो आयुष्यभर पुन्हा कधीच दिसला नाही तर? मग मी काय करणार? एवढंच होतं का सगळं? तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवरून ओघळत होते आणि त्या क्षणी शरद आणि श्याम दोघांनाही तिच्या प्रेमाची खोली थोडीशी समजली. तिच्या मनात साठलेलं हे प्रेम आता धरण फुटल्यासारखं बाहेर येत होतं. आता तिला थांबवणं शक्य नाही हे दोघांनीही जाणलं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. श्यामने अर्थपूर्णपणे मान हलवली. दोघेही तिच्या जवळ येऊन बसले. ऐश्वर्या अजूनही रडत होती. ठीक आहे ग, आपण काहीतरी मार्ग काढू. श्यामने तिच्या हातावर हात ठेवत तिला धीर दिला. नाही श्याम, मी खूप मोठी संधी गमावली. आता कदाचित मी त्याला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. कदाचित तो दुसऱ्या शहरात गेला असेल. कदाचित त्याचं लग्न झालं असेल. कदाचित तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करत असेल. मी काहीच विचार न करता त्याच्या मागे धावत गेले. ती असहाय्यपणे बोलत राहिली. दोघांनीही तिच्याकडे दयाळू नजरेने पाहिलं. कारण सत्य तेच होतं. तू विचार केला असतास तरी त्याच्यावर प्रेम केलंच नसतंस का? शरदने विचारलं. नाही, प्रेम केलंच असतं, नक्की केलं असतं. पण कदाचित मी काहीही अपेक्षा ठेवली नसती. माझ्या मनात त्याच्याबद्दल एवढ्या अपेक्षा वाढवल्या नसत्या, ती म्हणाली. पण तिलाच माहीत नव्हतं की तिच्यासमोर कितीही अडथळे उभे राहिले तरी ती त्याच्यावरच प्रेम करत राहणार होती. उद्या एखादी दुसरी मुलगी त्याची पत्नी बनून त्याच्या शेजारी उभी राहिली तरी ही वेडी मुलगी कदाचित दूर उभी राहून त्यांच्या जोडीकडे पाहत समाधान मानेल. पण त्याला आठवणं आणि त्याच्यावर प्रेम करणं ती आयुष्यभर कधीच सोडणार नव्हती. ठीक आहे, आपण त्याला शोधून काढू. आता रडू नकोस, श्यामने म्हटलं. पण त्याच्या बोलण्याने तिचं रडणं कमी होण्याऐवजी आणखी वाढलं. आपला माणूस हरवला आहे आणि तो पुन्हा कधीच सापडणार नाही. या विचाराने ती पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलीसारखी हुंदके देत रडत होती. तिला शांत करता करता दोघेही त्रस्त झाले. तेवढ्यात श्यामच्या डोक्यात अचानक एक कल्पना चमकली. अरे, हे तर मी विसरलोच होतो. मॉलमध्ये खास तुझ्यासाठी घेतलं होतं, असं म्हणत त्याने खिशातून एक वस्तू काढून तिच्यासमोर धरली. हां. तिचं रडणं क्षणात थांबलं. तिने मोठमोठे डोळे करून श्यामच्या हातातली वस्तू पाहिली. मोरपिसाच्या टोकाला जोडलेला एक सुंदर पेन होता. ऐश्वर्याच्या ओठांवर नकळत हसू उमटलं आणि तिने चॉकलेट पाहिलेल्या मुलासारखं ते पेन झटकन त्याच्या हातातून हिसकावून घेतलं. नेहमीप्रमाणे ती ते पेन उलटपालट करून पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच सुंदर निरागस हास्य उमटलं. श्यामने तिच्या गालांवरून पाहून गेलेल्या अश्रूंच्या खुणा अलगद पुसल्या. तेवढ्यात विश्वनाथ परत आले.
ऐश्वर्या पेनकडे पाहत हसत होती. तिच्या चेहऱ्यावर काही क्षणांपूर्वी झालेल्या रडण्याचा मागमूसही नव्हता. विश्वनाथजींना काहीच विचित्र वाटलं नाही. अर्ध्या तासातच तिघेही रुग्णालयातून घरी परतले. त्यानंतरचे दिवस थोडे दुःखाचे आणि थोडे आनंदाचे असेच गेले. मित्र, बाबा आणि तिच्या मनात सतत फिरणारा तिचा वसी. तिचं आयुष्य पुन्हा नेहमीच्या लयीत चालू झालं. गायत्री जिथे जिथे श्यामला पाहायची तिथे तिथे त्याला त्रास देत प्रेमाचा प्रस्ताव ठेवायची. पण श्याम तिच्याकडे ढुंकूनही पाहत नसे. ऐश्वर्या मात्र पूर्णपणे पूर्वीसारखी झाली नव्हती. विश्वनाथला कारण माहीत नसल्यामुळे ते आतून अस्वस्थ होते. शरद आणि श्यामला कारण माहीत असूनही तिचं मन बदलता येत नव्हतं. एके दिवशी वर्गात बसून ऐश्वर्या नोट्स लिहित होती. श्यामने तिला जबरदस्तीने उठवलं. अगं चल माझ्यासोबत. कुठे घेऊन चाललायस तिला? शरदही त्यांच्या मागे येत विचारू लागला. त्यालाही काहीच समजत नव्हतं. अरे गाढवा, मला नोट्स लिहायचे आहेत. कुठे ओढत चाललायस मला? ऐश्वर्याने हात वाकवत तिथेच उभं राहून हट्ट धरला. ती कुठेही जाणार नाही असा तिचा निर्धार होता. श्यामने तिच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. तुला तुझा वसी पाहायचाय ना की नाही? श्यामने विचारलेला प्रश्न तिच्या डोक्यात पोहोचायला तिला एक क्षण लागला. काय म्हणतोस तू? माझा वसी? ऐश्वर्याने विचारलं आणि क्षणभर तिचा श्वासच अडकला. मी खरंच बोलतोय. वेळ न दडवता चल. त्याने तिला ओढत पुढे नेलं आणि ऐश्वर्या जणू कुणीतरी चावी दिल्यावर चालणाऱ्या बाहुलीसारखी त्याच्या मागे चालू लागली. शरदला ना काही समजत होतं ना काही कळत होतं, तरी तो त्यांच्यासोबत निघाला. श्याम आणि ऐश्वर्या एका बाईकवर बसले तर शरद दुसऱ्या बाईकवर बसून त्यांच्या मागे निघाला. ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नव्हती. ती जणू त्या जगातच नव्हती. श्यामने उच्चारलेले शब्द तिच्या मनात घुमत होते. प्रत्येक क्षण तिला योगासारखा वाटत होता. हे खरं आहे की खोटं याची तिला कल्पनाच नव्हती. ती पूर्णपणे गोठून गेली होती. श्यामच्या खांद्याला तिने इतक्या घट्ट पकडलं होतं की त्याला वेदना होऊ लागल्या. पण तिची अवस्था समजल्यामुळे त्याने काहीही म्हटलं नाही. उलट त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचा हात थरथरत होता. ही अशी का वागते? त्याच्या आठवणीत विरघळून एक दिवस खरंच मरून जाईल की काय? श्यामने मनातच वैतागून विचार केला. काही वेळाने त्याने एका ठिकाणी बाईक थांबवली. ऐश्वर्या खाली उतरली आणि आजूबाजूला पाहू लागली. समोर एक उंच भिंत होती. त्या भिंतीच्या पलीकडे नेमकं काय आहे याचा तिला काहीच अंदाज येत नव्हता. चल. श्यामने तिचा हात धरून तिला भिंतीजवळ आणलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. मग त्याची नजर शरदवर पडली आणि अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं. ए, जरा खाली वाक ना, तो शरदला म्हणाला. कशासाठी? शरदने वैतागून विचारलं. उफ, तू सांगितलं तर काही करणार नाहीस तू, असं म्हणत श्यामने खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि खाली टाकली. अरे देवा, पैसे खाली का टाकतोयस रे? वेडा आहेस का? असं म्हणत शरद ती नोट उचलण्यासाठी खाली वाकणारच होता. चढ चढ लवकर. श्यामने घाईघाईने ऐश्वर्याला उचलून शरदच्या पाठीवर उभं केलं. अय्यो, आई ग. शरद जोरात ओरडला आणि त्यानंतर त्याने दोघांची आपल्या तोंडाला येतील त्या शब्दात मनसोक्त पूजा केली. पण ऐश्वर्याला काहीच समजत नव्हतं. ती वर चढली आणि भिंतीच्या पलीकडे तिने जे पाहिलं ते पाहताच तिच्या तोंडून आनंदाचा कळस गाठलेली किंकाळी बाहेर पडली. हुर्रे! तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की जणू तिला तिचं संपूर्ण जगच परत मिळालं होतं. तर काय असेल त्या भिंतीच्या पलीकडे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. सोबत व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.